मन मोठं तर मनाचा गाभारा मोठा. मनाचा गाभारा विस्तीर्ण असावा पण स्वच्छ असावा. त्याचे दरवाजे सताट जरी उघडे असले तरी त्यात कोणाला सामावून घ्यायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. पण कितीही प्रयत्न केला तरी आपणास नको असलेले पण तिथे ठाण मानून बसतात. मग त्यांना बाहेर हिसकवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात. बऱ्याचदा त्यांना आपण दुर्लक्षित करायचा प्रयत्न करतो पण ते आपलं लक्ष वेधून घेतात. मनाचा गाभारा जरी विस्तीर्ण असला तरी तो ओव्हर क्राऊडेड होता कामा नये याची दक्षता घ्यावी, नाहीतर ते त्रासदायकच ठरतं. मनाचा गाभारा सुटसुटीत, स्वच्छ व चांगला असावा. त्यात उगाच काहीही सामावून घेऊ नये. गाभाऱ्यात कुठलीही अडगळ नसावी. मनाच्या गाभाऱ्यात खूप गर्दी झाली की मनाचा कोंडमारा होतो, गुदमरल्यासारखं होतं. अशा वेळेस खांदा ओला करायला, हातात हात घेऊन मन मोकळं करायला एकतरी जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती हवीच. मनातील गाभाऱ्यात एक कोपरा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी आरक्षित असावा. त्यात चांगल्या आठवणीच्या भंडारासाठी भरपूर जागा असावी. मन प्रेमळ असावं, मन स्थिर असावं ते ठीक, पण ते मी सांगणार नाही, कारण माझंच मन कायमच स्थिर नसतं. मनात अधूनमधून चलबिचल चालू असते, विचारांचा काहूर असो. तो झाला एक स्वभावाचा भाग. पण एक गोष्ट खरी, मन शुद्ध असेल, हेतू चांगले असतील तर आपली कृती गंगेसमान पवित्र असणार.